जय शिवराय मित्रांनो वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांचं होणारं नुकसान, मनुष्यांवरती होणारे हल्ले या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोलर कुंपणाची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात होती आणि हीच मागणी आता कुठेतरी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सुद्धा या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान मांडण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती राज्याचे वनमंत्री नाईक साहेबांच्या माध्यमातून आता सोलर कुंपणाला 100% अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेलं होतं की गेल्या सरकारमध्ये सोलर कुंपण योजना ही राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी दिलेली होती। शेतकऱ्यांना सोलर कुंपण उपलब्ध करून दिली जात होती। मात्र याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, शेतकऱ्यांना सोलर कुंपण न मिळणं अशा अनेक बाबी निदर्शनास आल्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून ही बाब महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती टाकण्यात आली आणि याच्या अंतर्गत अर्ज केलेल्या आणि पात्र झालेल्या शेतकऱ्यांना 15,000 रुपयापर्यंत अर्थात 75% अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आली। डीबीटी स्वरूपामध्ये अनुदानाचं वितरण व्हायला देखील सुरुवात झाली। परंतु आणखीन सुद्धा बरीच सारी अशी गावं होती ज्याच्यामध्ये ही योजना राबवली जात नव्हती किंवा या 75% अनुदानामध्ये देखील शेतकऱ्यांना सोलर कुंपण उपलब्ध करून घेणं शक्य होत नव्हतं। आणि याच पार्श्वभूमीवरती या बाबीला 100% अनुदान देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याची मागणी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करण्यात आलेली होती। आणि याच पार्श्वभूमीवरती या बाबीला आता 100% अर्थात 20,000 रुपयापर्यंत अनुदान देण्याची घोषणा वनमंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। मित्रांनो, ही घोषणा झाल्यानंतर ही बातमी मोठ्या प्रमाणात पसरली गेली, शेतकऱ्यांना एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं। परंतु याचा लाभ कुणाला मिळणार हा देखील एक मोठा पडलेला प्रश्न होता। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर श्यामा प्रसाद मुखर्जी जनवन योजना या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सोलर कुंपण देण्याची बाब ऍड करण्यात आलेली आहे। आणि श्यामा प्रसाद मुखर्जी जनवन योजना ही राज्यातील सर्व गावामध्ये योजना राबवली जात नाही। वनालगतचे जे काही क्षेत्र आहेत, बफर झोन लगतचे जे काही क्षेत्र आहेत, अशा क्षेत्रातील अशा गावातील नागरिकांना, शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो। आता बरेच जण म्हणतील ही कोणती गावं आहेत, याची वेळोवेळी शासनाच्या माध्यमातून यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे। प्रत्येक वर्षी याच्यामध्ये नवीन गावं काही ऍड केली जातात, कारण वनक्षेत्र वाढत जात आहे। जे काही बिबट्याचा असेल, वाघाचा असेल, संचार वाढत चाललेला आहे आणि या पार्श्वभूमीवरती नवीन काही गावं देखील ऍड होत आहेत। मग आपलं गाव नेमकं शोधायचं कसं आणि याच्यासाठी अर्ज कसा करायचा? मित्रांनो, ही जी अनुदानाची बाब आहे ही महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती ऍड करण्यात आलेली आहे। तुमचं महाडीबीटी फार्मर स्कीमचं जे लॉग इन असेल ते तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून किंवा जवळच्या सीएससी सेंटरवरती जे काही कॉम्प्युटर सेंटर असेल त्याच्यावरती लॉग इन करू शकता। मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा आपण लॉग इन करू शकता। लॉग इन केल्यानंतर याच्यामध्ये अर्ज करामध्ये गेल्यानंतर आपल्याला खाली बाब दाखवली जाईल, सोलर कुंपण योजना। या सोलर कुंपणच्या बाबीवरती तुम्हाला क्लिक करायचंय। सोलर कुंपणच्या बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर हा अर्ज भरत असताना जर तुमचं गाव याच्या अंतर्गत समाविष्ट असेल तरच तुम्हाला याच्या अंतर्गत अर्ज सबमिट करता येतो। आणि जी गावं याच्या अंतर्गत आहेत त्या गावातील नागरिकांना, शेतकऱ्यांना याच्यामध्ये अर्ज करता येईल। याच्यामध्ये तुमचं गाव नसेल तर तुम्हाला तुमचं गाव या योजनेमध्ये समाविष्ट नाही असा प्रकारे एरर दाखवला जाईल। त्याच्यामुळे इकडे तिकडे आपलं गाव आहे काही शोधण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते किचकट आहे। याच्या संदर्भातील 10 ते 11 GR आहेत, त्या प्रत्येक GR मध्ये या जिल्ह्यातील त्या जिल्ह्यातील गावांचा समावेश करण्यात आलेला आहे। आपला जर हा अर्ज भरत असताना सबमिट झाला तर समजून घ्यायचं आपलं गाव आहे, आणि याच्या अंतर्गत अर्ज जर सबमिट झाला नाही तर समजून घ्यायचं आपलं गाव या योजनेअंतर्गत नाही। तर जी गावं या योजनेअंतर्गत आहेत अशा गावातील शेतकऱ्यांना आता या योजनेच्या अंतर्गत 100% अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा एक महत्वाचा असा अपडेट होता, महत्वाची माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। याचा अर्ज कसा करायचा हे जर तुम्हाला समजलं नसेल तर यापूर्वी सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओवरती तुम्हाला सजेशन मध्ये मिळेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक आहे। आणि श्यामा प्रसाद मुखर्जी जनवन योजनेच्या संदर्भातील वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या GR बद्दल सुद्धा आपण पूर्वी माहिती घेतलेली आहे, ते सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता। धन्यवाद।